तर नमस्कार मित्रांनो. तर नव्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत करतो मित्रांनो तुमचं. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण ट्रॅक्टर चुरायला आहे महिंद्रा 450 आहे. तर मित्रांनो, आपल्याकडं आजच व्हॉट्सअपवर एक फोटो आला मित्रांनो. तर ते ट्रॅक्टर विक्री मित्रांनो 450 आहे. तर मित्रांनो, तो 2009चा मॉडेल आहे मित्रांनो. 2009चं मॉडेल आहे आणि काळ्या बॉडीमध्ये मित्रांनो. ट्रॅक्टरची कंडिशन मस्त आहे मित्रांनो, ओकेमध्ये. मी फोटो बघितले, चांगल्या कंडिशन मित्रांनो. आणि त्यांना महिंद्रा ट्रॅक्टर घेणार मित्रांनो, सेकंड हँड 450 ट्रॅक्टर आहे मित्रांनो. जर कोणाला जर घेणार असेल तर नक्की आपल्याला घेणार मित्रांनो. आज उत्सुक असेल तर मी आता डिस्क्रिप्शनमध्ये त्या मालकाचा नंबर देणार आहेत. आणि तुम्हाला जर आवडला मित्रांनो तर त्यांना कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि त्यांच्याशी सौदा करण्यासाठी तुम्हाला त्यांना भेटण्याबरोबर नाही तर कॉन्टॅक्टवर बोला. आणि बोलूनच त्यांना भेटायला जा किंवा ट्रॅक्टर पाहण्यासाठी जा. कारण की मित्रांनो, तुमचा टाईम वाचन. जर तुम्हाला जर भाव व्यवस्थित वाटला तर तुम्ही ट्रॅक्टर पाहायला जा, नंतर जाऊ नका. कारण की ट्रॅक्टर मित्रांनो चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो. पण बरेच मित्र आपल्याला लांबचे हे समजून घ्या. आता पुणे झाले, जालना टाकावं तर काही अर्थ नाही, संभाजीनगरवरून बरेच लांब लांब बीड असे बरेच लांब लांबचे शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर घेणार. तर त्यांना यायला झाली दूर लंब जात आहे. तर आपल्या हिशोबात जर ट्रॅक्टर बसले मित्रांनो तरच तुम्ही या. मी त्या मालकाचा नंबर आणि नाव डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जरूर नक्की करा. आणि तो जेव्हा फक्त मला एक सपोर्ट पाहिजे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या फक्त, बस तेवढीच विनंती आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मित्रांनो कॉन्टॅक्ट करू नका. पूर्ण व्हिडिओ माझा बघा पाहिला आणि बादच तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करा त्याला, कारण की तुम्हाला गलत फॅमिली होणे म्हणून. तर मित्रांनो, तो अर्नावचा मॉडेल आहे मित्रांनो, काळ्या बॉडीमधून आहे आणि तो वरला लालच आहे. आपला जुना मॉडेल आहे मित्रांनो महिंद्रा, एकदम म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो. चाली आहे, सेल्फ स्टार्ट आहे सगळे. फक्त मित्रांनो काय याला बरेच शेतकरी मित्रांनो याला नवीन असले मित्रांनो त्यांना नांगर ट्रॅक्टर घेतात, ते घेतात मित्रांनो. आणि ट्रॅक्टर एकाचं काम फक्त एवढंच मित्रांनो की त्यांना नवं ट्रॅक्टर घेतलं वाटतं, त्याच्याकरता त्यांना जुनं ट्रॅक्टर एकाचं आहे. आणि त्याच्याकडे नवं ट्रॅक्टर आहे अवेलेबल, त्यामुळे एक ट्रॅक्टर त्यांना एकाचं आहे. त्याच्याकरता नाही, बाकी काही नाही. त्यात काही असं नाही भाऊ की त्यात प्रॉब्लेम आहे, काही असं प्रॉब्लेम गिराम करत नाही. आपण तिला तुम्ही कोणाला घेणार असाल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांना कॉन्टॅक्ट केल्या बाद मला कॉन्टॅक्ट करा. जेणेकरून तुम्ही पाहायला आले बाद मग मी मला कॉन्टॅक्ट केल्या बाद मी येऊ शकतो. मग चांगल्या कंडिशन टाकल्यानंतर तुम्हाला मी नक्की सांगेन की तुम्ही घ्या म्हणून. पहिला तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा, काय भाव आहे काही नाही त्याचा भाव करून घ्या आणि त्याच्या बादच मला कॉन्टॅक्ट करा. जेणेकरून तुम्हाला जर आवडत असेल तर मी त्यांच्याशी बोलेन की बाबा ट्रॅक्टरमध्ये काही अडचण आहे का नाही, वाटलं मी स्वतः अजून तरी पोहीन पहिलं, बादमध्येच तुम्हाला सांगेन. मग तरच तुम्ही ट्रॅक्टर घ्या, तसं तुम्हाला फसणार नाही आपण. कारण की आपण शेतकऱ्यासाठी बरेचसे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचे व्हिडिओ टाकलेले आपल्या चॅनलवर, पाठीमागून जाऊन पोहू शकता. जसे जालना शोरूमचे मी व्हिडिओ काढलेले मित्रांनो म्हणजे सेकंड हँड ट्रॅक्टरची. तर पार्वती ॲग्रोवर मस्त गडवर बी गेलो मित्रांनो आम्ही, तिथे बी सेकंड हँड ट्रॅक्टर आहे मित्रांनो 25-30 ट्रॅक्टर उभे. आणि पार्वती ॲग्रोवर मित्रांनो 200 ते 300 स्टॉक अवेलेबल मित्रांनो सेकंड हँड ट्रॅक्टरचा. तर तुम्हाला जर घेण्याचा मित्रांनो तिथं 25 HP पासून 60 HP पर्यंत ट्रॅक्टर अवेलेबल आहे पार्वती ॲग्रो शोरूमला सेकंड हँड ट्रॅक्टरचे. आणि मित्रांनो, कोणाला टायली बी घेणार मित्रांनो, सेकंड हँड टायलीचे बी आपल्याकडे फोटो बी आलेले आहे आणि नंबर बी आलेले आहे त्या मालकाचे. तर तुम्हाला टायली बी सेकंड हँड घेणार मित्रांनो तर तुम्हाला टायली बी भेटणार आहेत सेकंड हँड. तर तुम्हाला टायली आता ती मित्रांनो एवढी की बरोबर टायली नाही आहे, पण तरी बी तुमच्यासाठी मी ते फोटो टाकणार आहेत आणि त्या टायलीवाल्याचा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार आहेत. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्की या. आणि तसं येऊ नका, कॉन्टॅक्ट केल्याच येऊच नका, कारण की तुम्ही लांबून जर येत आहात तर कॉन्टॅक्ट करा पहिलं. कारण की तुम्ही याचं ते इथं राहणार नाही, समजा टायली दाखवायला राहणार नाही. तर त्याच्याकरता तुम्ही कॉन्टॅक्ट करूनच या आणि पहिला भाव बी ठरवून या की आम्हाला कुठून तर कुठपर्यंत बसन असं तसं विचारून या. म्हणजे कारण की तुम्हाला पूर्ण बाजाच्या येण्याच्या. आणि डबल मित्रांनो पेरयंत्र बी विक्री आहे, पेरयंत्र बी लागला तुम्हाला तर पेरयंत्र बी विक्री त्याच मार्काकडे मित्रांनो. आणि तुम्हाला पेरयंत्र बी घेण्यानंतर ते बी बोलून विचारून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही, तसं काही अर्थ नाही. पण ट्रॅक्टर मित्रांनो चांगला आहे, 450 ट्रॅक्टर आहे, ॲव्हरेजला भारी मित्रांनो, कामाला बी चांगलं आहे. 2009चं मॉडेल आहे, फक्त साधं स्टेरिंग मित्रांनो, त्याच्यामुळे त्यांना एक नाही. तर तुम्हाला साधा स्टेरिंग ट्रॅक्टर चालला मित्रांनो तरच तुम्ही या, नंतर तर येऊ नका. कारण की मित्रांनो साधं स्टेरिंग येते, जे काय जे खरं. हां, तुम्ही बादमध्ये पॉवर स्टेरिंग करू शकता मित्रांनो, तसं काही अडचण नाही आहे. आपल्या चॅनलवर मित्रांनो पाठीमागं 2-3 झाले मित्रांनो महिंद्रा 450 ट्रॅक्टरचा व्हिडिओ टाकलेला आहे. कारण की आम्ही मित्रांनो शोरूम घेतलेला आहे मित्रांनो, साधा स्टेरिंग घेता होता मित्रांनो. तर साधा स्टेरिंगचा आम्ही पॉवर स्टेरिंग केलेला आहे. पॉवर स्टेरिंग केलेला म्हणजे तो साधा घेतला मित्रांनो 2,20,000 घेतलेला आहे मित्रांनो आम्ही तो. आणि त्याला आम्ही 2 लाख दिलेले मित्रांनो. म्हणजे काय मी पैसे नव्हते आमच्याकडं, तर ते म्हणजे आमच्याकडे ते मित्राकडे आमच्या. तर आम्ही त्यांना बाकी थांबा सांगितलं होतं, तर 40,000 रुपये बाकी थांबलेले मित्रांनो. म्हणजे अजून नावं ट्रॅक्टर झालेलं नाही आहे.
ट्रॅक्टर नावावर झाल्याच बाद म्हणजे नावावर करणं आणि 40,000 रुपये देणं हे संगच करणं मित्रांनो. त्यामुळे आमच्या थांबले जातात. ज्यावेळेस आम्ही आता 40,000 रुपये देऊन तेव्हा नावावर करणार आहे मित्रांनो. तर तसं म्हणजे ते मित्रांनो थांबता मी मित्रांनो पैशाला त्याचं काही अर्थ नाही आहे. जवळच्या माणसं थांबत असते ते तसं काही अर्थ नाही आहे. तुम्हाला बी जर ट्रॅक्टर घेणार मित्रांनो तर मग तुम्ही जर जालना शोरूमला जर घेतले मित्रांनो तरी आपली ओळख आहे मित्रांनो. तसं काही अडचण नाही आहे. तुम्हाला जर 5-50,000 रुपये कमी पडतात आणि मित्रांनो आपण थांबालो त्यांना महिना दीड महिना बाकी काही अडचण नाही आहे. तर आपला विषय मित्रांनो काय विषय कुठला तर आपला तर मित्रांनो साधा स्टेरिंगचा आम्ही ट्रॅक्टर घेतला मित्रांनो. साधा स्टेरिंगचा 2,20,000 आणि आम्ही ते पॉवर स्टेरिंग केलं मित्रांनो. तर पॉवर स्टेरिंग आम्हाला ते पडलं मित्रांनो 70 ते 70-75,000 लोक आम्हाला पडले मित्रांनो. पॉवर स्टेरिंग पूर्ण काम क्लिअर करायला 75,000 लागले मित्रांनो. आम्हाला 70-75,000 लागले पॉवर स्टेरिंग करायला. तर चांगल्या कंडिशनमध्ये पॉवर स्टेरिंग झालं मित्रांनो आम्हाला. आता आम्ही त्यातले 3 महिने पॉवर स्टेरिंग केले मित्रांनो. नागाटी आणले त्याच्यावर पळाखड्या काढल्यात म्हणजे बरेच ते काम केले आम्ही. तर नव्या ट्रॅक्टरसारखे पॉवर स्टेरिंग होते मित्रांनो. तसं काही अडचण नाही आहे. साधा स्टेरिंग बी घेतलं मित्रांनो तुम्हाला त्या बाबतीत पॉवर स्टेरिंग बेकार काम पडत. फक्त 70 ते 75,000 रुपये खर्च आहे मित्रांनो तुम्हाला पॉवर स्टेरिंग करण्यासाठी. नाहीतर बाकी एवढं काही खर्च नाही आहे. तर म्हणजे आम्हाला आयल बी बदललं मित्रांनो. आम्ही हायड्रोलिक आयल 50 लिटर आयल टाकलं मित्रांनो. ते 50 लिटर आयल तेच 15,000 ते 16,000 रुपयाचं आयल मित्रांनो पॉवर स्टेरिंगचं. म्हणजे पॉवर स्टेरिंगमध्ये सॉरी हायड्रोलिक आयल ते पॉवर स्टेरिंगमध्ये एक चालतं मित्रांनो त्याच्या करताना. तर मित्रांनो तुम्ही साधा बी घेतला मित्रांनो तर त्याचं काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर समजा नागाट्या म्हणजे साधा स्टेरिंग मित्रांनो रोडच्या कामाला 1 नंबर ट्रॅक्टर मित्रांनो. साधा स्टेरिंग पाहिजे मित्रांनो. कारण की त्याला खर्च नाही मेंटेनन्स देत मित्रांनो त्याला. आणि पॉवर स्टेरिंगला मेंटेनन्स आहे मित्रांनो. त्याचे गुटके खराब होतात मित्रांनो जादा करून वर्ष 2 वर्षाला. त्याला 2 ते 3,000 रुपये लागतात. त्याच्याकरता साधा स्टेरिंग मित्रांनो रोडच्या कामासाठी साधा स्टेरिंग ट्रॅक्टर 1 नंबर आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो चालू रनिंगमध्ये पॉवर स्टेरिंग सारखंच काम करतं. फक्त काय राहतं जागेवर नाही फिरत फक्त मित्रांनो. म्हणजे त्या ट्रॅक्टर उभी केलं आणि उभ्यावर जर फिरायचं काम पडलं मित्रांनो तर ते फिरत नाही आहे. कारण की लय जाम जातं मित्रांनो फिरायला. ते रनिंगमध्ये सोपं जातं. तर आपला विषय आता मित्रांनो सेकंड हँड ट्रॅक्टरचा म्हणजे आपण 475 ट्रॅक्टरचा हे व्हिडिओ बनवण्यासाठी. कारण की मित्रांनो असं काही नाही आहे. आमच्या व्हॉट्सअपला आला मित्रांनो तर म्हणलं आपण मित्रासाठी म्हणजे बरेच मित्रांना ते ट्रॅक्टर पाहत आहेत. तर म्हणलं चला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांचा जर फायदा होता मित्रांनो तर व्हिडिओ नक्की टाका. त्याच्याकरता मग हे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि तुम्हाला सेकंड हँड ट्रॅक्टर भेटला पाहिजे. बस एवढंच माझं उद्दिष्ट आहे. हे ट्रॅक्टरचे मित्रांनो हे शेतकरी माणसाकडे मित्रांनो हे शोरूमला नाही आहे. कोणी दलाला गेलं काही नाही मित्रांनो. हे जरा शेतकऱ्याचं ट्रॅक्टर मित्रांनो. आपण जर घ्यायला इच्छुक असाल तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा आणि त्याचे ते बोलून घ्या तुम्ही काय तुमचं देणं घेणं. तर माझं बी एवढं काही नाही मित्रांनो. फक्त माझं काम फक्त एवढे उद्दिष्ट व्हिडिओ बनवायचं फक्त बस बाकी काही अडचण नाही. तर मी याच्याच माध्यमातून तुम्हाला मी फोटो टाकणार आहेत पुढं आणि फोटो पोहोचून तुम्ही पोहू शकता. तर मी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला जर भेटूया व्हिडिओवर.